हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामधलं मतदान 7 वाजल्यापासून महाराष्ट्रामधल्या 5 जागांसह देशभरात एकूण 102 जागांसाठी होणार मतदान। नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा गोंदियामध्ये मतदान। नागपुरात गडकरी आणि काँग्रेसच्या विकास ठाकरेंमध्ये थेट लढत। चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांमध्ये सामना। मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई। भंडारा गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंमध्ये सामना। गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत। रामटेकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आमने सामने। काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये आलेल्या पारवेंची प्रतिष्ठा पणाला। गडचिरोलीमध्ये पिंक पोलिंग बूथ, मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठीही महिला पोलीस। वंचितच्या प्रफुल्ल लोढांची जळगावमधून माघार। अर्ज दाखल करण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतली, जिंकण्याचा विश्वास नाही म्हणून माघार। लोढांची प्रतिक्रिया। भांडूपमधल्या माहितीच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्यानं वाद। भाजपच्या राम कदमांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। मी शारदाबाई पवारांची नात, रडणार नाही तर लढणार। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल। बळवंत वानखेडेंची लढाई नाचीशी नाही, बाई पडद्यावरची नटी तुम्हाला खुणावेल, मोहाला बळी पडू नका। नवनीत राणांविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली। राऊतांनी माझ्यावर बोलताना पत्नीचा आणि मुलीचा विचार करायला हवा होता। राऊतांच्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणांची नाराजी। टीका करणाऱ्यांवर विश्वासानं सगळं सोपवलं, मात्र त्यांनी विश्वासाला धक्का लावल्यानं सगळीकडे लक्ष द्यावं लागतंय। अजितदादांनी प्रचारावरून केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। सुप्रिया सुळेंचं सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना 55 लाख रुपये कर्जाचं देणं बाकी। सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा। यंदा सुळेंचं शेतीचं उत्पन्न 0 रुपये असल्याचंही नमूद। रोहिणी खडसेंनाही भाजपात आणण्याचा प्रयत्न करू, भाजप उमेदवार रक्षा खडसेंचं विधान। तर मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहणार, भाजपच्या ऑफरवर रोहिणी खडसेंचं उत्तर। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणांमध्ये 20% कमी पाणी साठा। पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। वाढवण बंदराच्या उभारणीचा निर्णय लोकहिताचाच। मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारचा दावा मान्य। प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत सीएसएमटी मधील पायाभूत सुविधांसाठी रात्रकालीन विशेष ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।